नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, पर्सिस्टंट सिस्टम्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री आनंद देशपांडे सर, माझे बिझनेस कोच, बिझनेस मेंटर, लाईफ कोच, मित्र मनीष गुप्ता सर, पुस्तकाचा अनुवादक आणि माझा जवळचा मित्र सदानंद बेंद्रे, प्रकाशिका प्रतिमा भांड, माझे प्रेरणास्थान डॉक्टर वैभवी मंडलिक, आणि उपस्थित सगळे मित्रगण, मैत्रिणी, सिनियर लोक. खरं तर हा जो सोहळा आहे याची थीम ॲक्च्युली उद्योजकता आहे. पण मी स्वतः काही उद्योजकतेवरती बोलणार नाही, कारण उद्योजकतेच्या विद्यापीठाचे कुलगुरू रथी महारथी स्टेजवरती बसलेत आणि माझं भाषण झाल्यानंतर आपल्याला त्यांना ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी आपला ज्या पुस्तकाचा जो थोडासा प्रवास आहे आणि हा प्रसंग आहे याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगतो मनोगताच्या थ्रू. तसंही आणि बरेच मित्र मला आहे ना डेली वेजेसचा मॅनेजिंग डायरेक्टर पण म्हणतात. त्याच्यामुळे उद्योजकतेवरती मी आता लिहून शांत बसतो, जास्त काही बोलत नाही त्याच्यावरती. ते काम मनीष गुप्ता सर आहेत आणि आनंद देशपांडे सर आहेत, त्यांच्याकडनं आपण जास्त योग्य पद्धतीने ऐकूयात. 2017 साली जेव्हा अभियंताचं प्रकाशन झालं तेव्हा बऱ्याच जणांनी मला त्याचा इंग्लिश अनुवाद कर असं सुचवलेलं होतं. आता सोशल मीडियाचे बरेच माझे मित्रमैत्रिणी इथे आले, त्यांना माहिती आहे की एकदा पोस्ट लिहिल्या बिझनेसच्या रिलेटेड की खाली कॉमेंटमध्ये ह्याचं पुस्तक लिहा अशी एक कॉमेंट येते आणि मग पोस्टकर्त्याला पण आभास होतो की आपण लेखक झालो आहे की काय. आणि तसाच मलाही झाला. आणि मंगेश आणि सानिका आलेले आहेत इथे, त्यांनी त्या आभासाला खतपाणी टाकलं ॲक्च्युली आणि अभियंताचं प्रकाशन झालं. त्यानंतर मी ॲक्च्युली शांत बसलो होतो, मला काही इंग्लिश अनुवाद वगैरे काही करायचं नव्हतं. पण 2-3 वर्षांनी म्हणजे जवळपास 2020च्या सुमारास कुठल्या तरी एका तरुणाचा मला मेसेज आला की सर तुमचं पुस्तक वाचलं आणि त्याचा इंग्लिश अनुवाद करा, बराच त्याचा रीच वाढेल. तो मेसेज आल्यानंतर मी पुन्हा पाघळलो. आणि तुम्हाला मी सांगायचं हे आहे की तरुणाचा मेसेज आल्यानंतर पण मी पाघळतो. पण मग तो अनुवाद कोणी करावा हा एक मोठा यक्षप्रश्न उभा राहिला होता. कारण जसं नंदू म्हटला की त्यावेळेला ChatGPT किंवा AI नव्हतं आणि माझं स्पोकन इंग्लिश जरी बरी असलं तरी साहित्य इंग्लिशमध्ये थोडासा आनंदच आहे. कोणीतरी कुजबुजल्याचं ऐकू आलं की साहित्यिक मराठीमध्ये पण आनंद आहे बाबा. पण मग मी नंदूला कॉन्टॅक्ट केलं आणि त्याला सांगितलं की कारण नंदूला आम्ही सगळेजणांना फेसबुकचं शशी थरूर म्हणतो. म्हणजे ललनांचा गराडा सोडला हे एवढंच एक साम्य नाही आहे, बाकी त्याची वोकॅब्युलरी आणि शशी थरूर यांची वोकॅब्युलरी आमच्यासाठी सेमच आहे. त्याला मी विनंती केली बाबा आम्हाला समजेल असाच एवढाच अनुवाद या ह्याच्यात कर. त्यांनी बिचाऱ्यांनी ते मान्य केलं. आणि जसं त्यांनी सांगितलं की थोडंसं त्याचा बहुतेक तब्येतीचा इश्यू झाला, त्याच्यामुळे ते थोडंसं मला हातात उशिरा आलं. एव्हाना माझाही ॲक्च्युली तो अनुवाद परत प्रकाशित करण्याचा उत्साह थोडासा मावळला होता. पण नंदू म्हणजे मला बऱ्याचदा नंदूचे लेख वाचताना म्हणजे त्यांनी ट्रान्सलेट केल्याचं नंतरसुद्धा माझे बरेच फेसबुकचे लेख मी त्याला लिंक्डइनवरती पब्लिश करण्यासाठी पाठवायचो आणि त्याचा तो प्रकाशित कर. बऱ्याचदा मला असं वाटायचं ना की त्यांनी जे लिहिलेलं तेच ओरिजिनल आहे आणि मी मराठीत त्याचा अनुवाद केला आहे की काय. आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा ज्यांनी अभियंत्याचं वाचलं आहे आणि ते जेव्हा तुम्ही हे इंग्रजी पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. दुसरी म्हणजे प्रकाशन न करण्याची म्हणजे उशिरा करण्याची गंमत अशी झाली होती की ह्याच्यातले बरेचसे लेख आहेत ना मी वयाच्या 43, 44, 45 ह्या याच्यामध्ये लिहिलेले होते. माझं वय तेवढं होतं तेव्हा. आणि जसं कॉलेजमध्ये ते 16वं वरीस धोक्याचं असतं ना, तसं सोशल मीडियावरती पुरुषासाठी 44-45 वय फार धोक्याचं असतं. त्याच्यामुळे मला स्वतःला ते नंतर जेव्हा मी वाचत होतो 50शी क्रॉस केल्यानंतर तेव्हा ते मला जरा बालिश लेख वाटत होते. आणि मग गौरीशी आणि प्रतिमाशी त्या ज्या नवीन प्रोजेक्टसाठी जेव्हा बोलताना मी हे सांगितलं तेव्हा त्यांनी आणि नंदूनीसुद्धा तो आरोप पूर्ण खारीज करून टाकला आणि मी मग तयार झालो किंवा चला या पुस्तकाचं आता आपण प्रकाशन करावं.
पण ते काय हर्डल्स संपत नाहीत अशा या प्रवासामधले. मी काही दिवसांपूर्वी माझे कस्टमर आहेत छत्रपती संभाजीनगरचे ग्राइंड मास्टर म्हणून, तर त्यांचा CEO आहे समीर केळकर. त्यांनी एक गराज टू ग्लोबल नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं औरंगाबादमध्ये लॉन्चिंग होताना मला त्यांनी समीरची मुलाखत घेण्यासाठी बोलवलेलं होतं. तर मी तिथे गेलो होतो. तर त्या इव्हेंटमध्ये सिनियर केळकर म्हणजे समीरचे वडील मिलिंद केळकर सर ते भाषण करताना म्हणाले की समीर त्यांच्याकडे आला की मी आपल्या ग्राइंड मास्टरवरती पुस्तक लिहितो आहे म्हणून. तर मिलिंद सर त्याला म्हणाले, समीरला म्हणाले की अरे आपण असा काय तीर मारलायस की तू पुस्तक लिहितो आहेस. आता 200 कोटी टर्नओव्हर असणारी कंपनी आणि ज्यांचं प्रिसिजन मशीन टूल हे 27 देशांमध्ये एक्सपोर्ट होतं, अशा कंपनीचे फाउंडर म्हणत आहेत की आपण असा काय तीर मारला आहे की तू पुस्तक लिहितो आहे. मी तर धनुष्याकडे पण बघितलेलं नव्हतं जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा. आणि मी जेव्हा वैभवीला हे सांगितलं तेव्हा वैभवी म्हणली की तू अशा आहे ना भरपूर चुका केलेल्या आहेत, आता ही पण चूक पूर्ण करून टाक आणि हे पुस्तक प्रकाशन होऊन जाऊ दे. तर हे पुस्तक प्रकाशन होण्याच्या मागे या 3 स्त्रिया आहेत, गौरी, प्रतिमा आणि वैभवी आणि नंदू आहे. यांच्यामुळे हे प्रकाशन. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. अभियंताचा प्रकाशित होताना मी 3 समाजसेवी संस्थांना विनंती केली होती की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. विजय फळणीकरांचं आपलं घर, की जे आता माझंही घर आहे कारण मी आता त्यांच्याबरोबर सचिव म्हणून काम करतो. अशोक देशमानेचं स्नेहवन आणि अंबिका टाकळकर यांचं आरंभ. आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली होती आणि त्यांचं काम जे आहे ते समाजापर्यंत पोहोचावं एवढी साधी सोपी सरळ इच्छा होती त्याच्यामागे. आज जेव्हा ह्या टोटल कार्यक्रमाची थीम एंटरप्रेनरशिप उद्योजकता होती, मग मी असा विचार केला की 3 उद्योजकांना आपण थोडंसं विनंती करावी की या कार्यक्रमाला यावं आणि पुस्तक प्रकाशनाच्या बरोबरसुद्धा या कार्यक्रमाची शोभा अजून वाढवावी. आणि त्या यांनी बापू कदम, नितीन बोराडे आणि मनीषा पाठक यांना मी विनंती केली. त्यांचं काय सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे होता का, तर असं काहीही नव्हतं. डोक्यामध्ये मनामध्ये विचार आल्यानंतर एक 15-16 नावं आली, त्याच्यावरती ही 3 घेतली. हवं तर तुम्ही असं समजू शकता की चिठ्ठ्या टाकल्या बाबा आणि त्याच्यातलं यांची नावं आली. हा काही नाही, जसं गौरी म्हटली तसा एका वारकऱ्याने दुसऱ्या वारकऱ्याला केलेला नमस्कार होता, उद्योजकतेला सलाम होता, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. सो तुमच्या तिघांचे धन्यवाद. तुम्ही आलेत या कार्यक्रमाला आणि खरंच फार छान वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या उद्योजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. बाकी 2 प्रमुख पाहुण्यांबद्दल मी काय बोलणार, म्हणजे एक द्रोणाचार्य आहेत. देशपांडे सरांना प्रत्यक्ष मी 4-5 ठिकाणी ऐकलेलं आहे. त्यांच्या लिंक्डइनचे अपडेट्स नेहमी बघत असतो, मासिकांमध्ये त्यांच्याबद्दल वाचत असतो आणि एक वेगळेच वाईब्स येत असतात त्यांच्याबद्दल वाचताना आणि मला खात्री आहे तुम्हालासुद्धा त्या येत असतील. एकाच आयुष्यात 0 10,000 कोटी टर्नओव्हर करणारे मी फक्त मासिकांमध्येच वाचलेले आहेत. आनंद देशपांडे सरांना मी अशी पहिली व्यक्ती आहे की त्यांच्या शेजारी बसून आज त्यांच्याशी संवाद साधू शकलो. त्यांच्या वक्तशीरपणाचे आणि इनफॅक्ट छोट्या उद्योजकांना प्रोत्साहित करण्याचे अनेक किस्से आहेत. माझ्याकडे स्वतःकडे 4-5 किस्से आहेत. त्याच्यातला एक किस्सा मला सांगितल्याशिवाय राहत नाही कारण त्याच्यामध्ये माझी स्वतःची इन्व्हॉल्वमेंट आहे. काही वर्षापूर्वी तेजश्री कांबळे म्हणून एक आहे, तिने आकाशवाणीवरती व्यक्तिवेध या सदरामध्ये माझी एक मुलाखत घेतली होती आणि ती मी लिंक्डइनवरती ती लिंक पोस्ट केली. तर सरांना कदाचित लक्षात नसेल पण सरांनी त्याच्यावरती ना एक कॉमेंट टाकली होती की प्रत्येक मराठी उद्योजकांनी ही मुलाखत ऐकावी. उद्योजकतेवरती एवढ्या साध्या सरळ भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये याच्या आधी नाही ऐकलं. थोडंसं मी तिखट मिरची लावून जास्त सांगितलं असेल पण अशीच काहीतरी ती कॉमेंट होती. सरांना मी एक मग प्लॅन केलं की सरांना मी मेसेज केला की सर हा तुमची कॉमेंट मी वापरू का की माझी ही मुलाखत इतर ठिकाणी पॉप्युलर होण्यासाठी. आणि मी खरं सांगायचं तर मेसेज करून सोडून दिला होता. त्यांच्याकडनं काही उत्तर येईल फ्रँकली असं मला वाटलं नव्हतं. पण तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, 1.5 तासामध्ये सरांचा मेसेज आला आणि तो होकाराचा मेसेज आला आणि मग मी तो स्क्रीनशॉट बऱ्याच ठिकाणी पाठवला आणि लोकांनी ती नॅचरली मुलाखत ऐकली. असे माझ्याकडे अजून 4-5 किस्से आहेत पण मी ते आता वेळेअभावी सांगत नाहीत. आता इथेच म्हणजे
माझं भाषणसुद्धा वेळेमध्ये संपायचं. गौरी मागे शुकशुक करते मला की तुमचा वेळ संपत आलेला आहे म्हणून. बाकी मनीष गुप्ता सरांच्याबद्दल मी इतक्या प्लॅटफॉर्म्सवरती त्यांचं माझ्या लाईफमध्ये असणारं कंट्रीब्युशन याच्याबद्दल इतक्यांदा लिहिलेलं आहे, इतक्यांदा बोललेलो आहे. मला तर बऱ्याचदा भीती वाटते की अरे तू अभी प्रॉफिट में मेरे को थोडासा डिव्हिडंड देते जा राजेश, असं ते म्हणतील की काय. पण त्यांचा तो जो एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे उद्योजकतेचा की जो खरंच फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्सना माहिती नसतो. आणि मी जास्त त्याच्यावरती बोलत नाही कारण त्यांचे ते 2 मार्ग आहेत. त्याच्यातला दुसरा मार्ग ज्यांना लाईक माइंडेड लोक आहेत, ज्यांना तो आवडतो ते करतात. जिथे जिथे मला जाणवतं की या उद्योजकाला मनीष गुप्ता सरांचा कोर्स करण्याची गरज आहे, तिथे मी त्यांना आवर्जून सांगतो. आणि माझं सेल्स पिच 60 ते 70% वेळा सक्सेसफुल होतं. सर अभी बोली डालतो. सरांना पण भीती वाटते की हे मला कमिशन मागेल की काय हा म्हणून. पण जोक्स अपार्ट, सरांची आणि माझी ओळख, माझी दुसरी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर ज्या मेंटल ॲगोनीमध्ये होतो मी, त्यावेळेला माझी आणि सरांची ओळख झाली. आजही आव्हानं आहेतच बिझनेस करताना. असं नाही आहे की आजही स्केलेबिलिटीचा इश्यू आहे, आजही कॅश फ्लोचे मारामाऱ्या असतात, आजही लोकांच्या मिळण्याचे मारामाऱ्या असतात. फक्त त्या आव्हानांना सामोरं जाण्याचं, आणि तेही हसतमुखाने, मेंटल ॲगोनीने नाही, हसतमुखाने सामोरे जाण्याचं श्रेय मी MG सरांना देतो. वैभवी म्हणजे हृदयस्वामीनी माझी, ती नेहमी गमतीने म्हणते की तुझे 2 कार्डिओलॉजिस्ट आहेत, एक डॉक्टर सुहास सरदास आणि दुसरे डॉक्टर मनीष गुप्ता. बाकी सगळ्यात शेवटी माझे 2 कुटुंब, सेटको. आज सेटको जर अस्तित्वात नसती तर कदाचित हे पुस्तक झालं नसतं. आज माझी टीम, बरेच लोक आलेले आहेत टीममधले. त्यांना सांगितलं होतं कंपल्शन नाही आहे बरं का, पण तरीही आलेत बिचारे सगळे. पण खूप म्हणजे त्यांच्या तोंडावरती स्तुती करायची म्हणून नाही सांगत आहे, पण खूप कष्टाळू आहेत, खूप लॉयल आहेत, खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. देशपांडे सरांना मला सांगावंसं वाटतं की सर आमचा सेगमेंट जो आहे तो खूप मोठा सेगमेंट नाही आहे व्यवसायाचा, पण त्या सेगमेंटमध्ये भारतामध्ये आज आम्ही नंबर 1ची कंपनी आहोत. आणि याच्यापुढे जाऊन मला हेही म्हणजे हे डेटा सांगतं, मी माझ्या मनाचं हे सांगत नाही आहे की जगातल्या ह्या स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रामध्ये जगातल्या पहिल्या 5-7 कंपनीमध्ये सेटको इंडियाचं नाव येतं. आणि आम्ही थोडे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लेट एंट्रंट आहोत इनफॅक्ट. आणि तर मला अशी खात्री, आणि मी ह्या टीमच्या वतीने सरांनाच, कारण सरांनी ज्या पद्धतीने त्यांची कंपनी ग्रो केली आहे, अर्थात आपण ती लेवल म्हणजे त्या स्केलेबिलिटीची लेवल तर आपण नाही गाठू शकत, पण आपल्या क्षेत्रामध्ये आपण भारतातच नव्हे तर जगात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा येऊ असा आशावाद मी तुमच्या वतीने सरांच्या समोर व्यक्त करतो आहे. आणि सरांना अजून एक थोडंसं सांगावंसं वाटतं सर की जो आमचा आत्ताचा प्रवास आहे 23 वर्षाचा, त्या 23 वर्षामध्ये म्हणजे एक थोडंसं रेअर असावं असा माझा अंदाज आहे की एकाही वर्षामध्ये आम्ही आधीच्या वर्षापेक्षा निगेटिव्ह ग्रोथ केलेली नाही आहे. आणि ते सगळं या टीमच्यामुळे शक्य झालेलं आहे. बाकी सगळ्यात शेवटी माझा स्वतःचा परिवार, मंडलिक परिवार, माझे सगळे टँट्रम्स, माझे सगळे चित्रविचित्र ट्रॅव्हल प्लान्स. मनीष गुप्ता सर तर कधीतरी म्हणतात तरी वो वैभवी कैसे क्या तेरे को सहन कर लेती यार. रविवारीसुद्धा आपलं घरच्या मीटिंगला जाणे किंवा कुठल्या तरी उद्योजकाच्या कॉन्फरन्सला जाणे हे सगळं करत असतो. ते सगळं वैभवी, माझी आई, माझी मुलं सगळं ते ॲक्सेप्ट करतात. म्हणून हे सगळं माझं बाहेरचं जे सगळं चालू आहे ते शक्य होतं आहे. त्या सगळ्यांचे आभार. बाकी तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, नेहमीच प्रोत्साहन करत आलेला आहात. फेसबुकवरती लिहिलं किंवा लिंक्डइनवरती उद्योजकतेबद्दल लिहिलं, व्हॉट्सॲपवरती कुठल्या ग्रुपवरती पाठवलं, तर तुम्ही सगळ्यांनी नेहमी प्रोत्साहन केलं आहे की अजून आम्हाला थोडंसं वाचायला मिळालं तर छान होईल. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता मी थांबतो कारण माझ्यानंतर बॅक टू बॅक मनीष गुप्ता सर आणि आनंद देशपांडे सर यांची भाषणं आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद देतो आणि धन्यवाद.